सोलापूरसाठी भरीव योगदान देण्याची हीच योग्य वेळ आहे असे मत आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केलं। 95 माय FM आणि दैनिक भास्कर ग्रुपच्या पॉवर कॉन्फ्लुएन्स 2026 मध्ये आमदार देवेंद्र कोठे यांची अमृत ढगे यांनी मुलाखत घेतली। यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांची प्रमुख उपस्थिती होती। पॉवर कॉन्फ्लुएन्स 2026 मध्ये आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापुरात उभारण्यात येणारं IT पार्क, विमानसेवा, उद्योग, अभियांत्रिकी महाविद्यालय अशा विविधांगी विषयांवर अभ्यासू मतं प्रकट केली। निवडलेली तुम्ही आता जी तुलना कर्नाटकशी करत होता, आपण 40 किलोमीटरवरती बॉर्डरवरती आहे म्हणून काय एखादी इंडस्ट्री शेजारच्या कर्नाटकमध्ये देऊ शकत नाही। कारण का मग तसं असेल तर सोलापूर किंवा महाराष्ट्रात अशा ठिकाणी IT इंडस्ट्री केव्हाच यायला पाहिजे होती। त्या ठिकाणी सगळ्यात पहिला काय लागतं तर विमानसेवा। विमानसेवा नंतर काय लागणार आहे तर त्यांना आवश्यक असणारे एम्प्लॉईज वगैरे जे आहेत त्या सगळ्या गोष्टी सोलापूरला उपलब्ध असल्यामुळेच IT कंपनी सोलापूरचा विचार करत आहे। आणि स्टेट वाईज जर कंपॅरिझन करायचं गेलं तर महाराष्ट्रात 1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे वाटचाल पूर्ण करते। 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं उद्दिष्ट महाराष्ट्र ठेवतोय। आज दावोस सारख्या ठिकाणी करार होताना भारतातली सर्वाधिक पसंत कुठे मिळते तर महाराष्ट्राला मिळते। तर त्यामुळं विशेषतः उद्योजकांना खात्री आहे की आपलं ग्रोथ कुठं होऊ शकतं तर महाराष्ट्राला होऊ शकतं। त्यामुळं कर्नाटकचा फारसा विचार कुठला उद्योजक करण्यापेक्षा त्यांनी निश्चितच महाराष्ट्राचा प्राधान्याने विचार करते। त्यावेळेस मी आमदार झालो नोव्हेंबर 2024ला। साधारणतः मार्च 2025 मध्ये CM सरांची एक बैठक झाली की सोलापूरला IT इंडस्ट्री द्यायची। त्यांनी कलेक्टर सरांना सांगितले की तुम्ही याच्यावरती काम करा। आणि CM सरांनी सांगितलं की यात तुम्ही देवेंद्र कोठेंना सोबत घ्या। आणि म्हणजे सोलापूरला युवा लोकांना जोडून देण्याचं काम सुद्धा CM सरांनी केलं। आणि त्यातनं मग आम्ही बसलो की IT इंडस्ट्री सोलापुरात कुठल्या बाजूला झाली पाहिजे। काहींचा प्रस्ताव होता पुणा रोड असेल, कोणी सांगितलं इंजिनियरच्या जागेत झालं पाहिजे। परंतु एकंदरीत CM सरांच्या डोक्यात ज्या काही कल्पना आहेत सोलापूरला द्यायच्या त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता असं ठरलं की होडगी रोड जे आत्ताचं अस्तित्वात असलेलं एअरपोर्ट आणि भविष्यात जर आपण बोरामणीचा एअरपोर्ट चालू करू शकलो, इंटरनॅशनल कार्गो एअरपोर्ट, या दोघांच्या मध्यामध्ये असलेली जागा निवडायचं ठरलं। मग चेन्नई सुरत ही आपला हायवे अक्कलकोट रोडवरनं कनेक्ट होतोय। त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही ती जागा त्या ठिकाणी निश्चित केली। सुरुवातीला 100 एकर किमान घ्यायचं ठरलं, परंतु सोलापूर कॅटेगरी शहराचा विचार करता त्यात असं ठरलं की भुवनेश्वरच्या ज्यावेळी तुमची व्हिजिट झाली की सुरुवातीला आपण किमान 50 एकर जागा ॲक्वायर करूयात। आणि त्यातनं फार अगदी मोठ्या मल्टीनॅशनल कंपनी जरी सुरुवातीला नाही आल्या, परंतु जे BPO वगैरे तुम्ही सांगितले ते छोट्या प्रमाणात जरी सुरुवात झाली, परंतु त्याच्या एक्सपान्शनसाठी परिसरात जागा उपलब्ध असल्या पाहिजे, त्यांना पाणी देता आलं पाहिजे, NTPC कडनं किंवा परिसरातनं थेट काय सवलतीच्या दरात वीज देता आल्या पाहिजेत। या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला वाटतं ती जागा आपण निश्चित केलेली आहे। ती शहराच्या 3 जागा आपण दाखवल्या आणि त्यातनं मुख्यमंत्री साहेबांनी ती जागा निवडलेली।